नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण UGC नेट जून 2026 मधील जे महत्त्वाचे 3 मोठे बदल झालेले आहेत, याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुमचा फॉर्म कसा भरायचा न चुकता, कारण की तुमची एक चूक तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजून जर फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून फॉर्म भरा, कारण की 3 मोठे बदल केलेले आहेत UGC नेट जून 2026मध्ये. कोणते कोणते मेजर बदल असतील, अपर आय डी असेल तुमचा, डिजिलॉकरवरून तुमचे डॉक्युमेंट फेच करणे असेल, जसे आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड फेच केल्याच्यानंतर डिजिलॉकरला तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि लाईव्ह कॅप्चर फोटो, म्हणजे तुमचा फॉर्म भरताना तुमचा लाईव्ह व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करणं गरजेचं आहे. या मेजर 3 मोठे बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर नवीन आला असाल आपल्या टेक सरकार चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण की मित्रांनो, काय लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा. शेवटच्या दिवसापर्यंत काय होतं, साईट चालत नाही आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही फिल करा. नवीन नियम आलेले आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण ऑफिशियल साईटवरती जाऊन स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा पूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. आता इथं गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, UGC नेट जून 2026 सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजेच पहिलाच इंटरफेस दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपण इथं UGCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येतो. NTAच्या नंतर तिथं तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्याच्यानंतर इथं पब्लिक नोटीसवरती सब्जेक्टच्या लिस्ट दिलेल्या आहेत. जून 2026 एक्झामिनेशन जे आहे जूनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशनबद्दल डिटेल जर पाहिजे असेल तर तुम्ही हे डाउनलोड करून इथून पाहू शकता. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन विंडो UGC नेट जून 2026ला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं आपण ऑफिशियल फॉर्म फिलअप करायच्या वेबसाईटवरती येणार आहोत. आता इथं काय आहे, 3 ऑप्शन आहेत. तुम्हाला डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन, पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्मची इन्फॉर्मेशन, UGCची इन्फॉर्मेशन, सब्जेक्ट इन्फॉर्मेशन, तुमच्या JRF रिलेटेड असेल, PhD रिलेटेड असेल, सर्व त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन डाऊट असेल तर तुम्ही ते डाउनलोड करून पॉईंट वाईज तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता. नंतर थर्ड नंबरचं आहे हे लॉग इन. जर ऑलरेडी लॉग इन असेल तुमचं तर तुम्ही लॉग इन करून इथं पेमेंट वगैरे पुढची प्रोसेस करू शकता. आता आपल्याला फर्स्टवालं सेकंडवालं पाहिजे, न्यू रजिस्ट्रेशन. आता नवीन स्टुडंट असेल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. तर मग आपण ह्याला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करणार आहोत. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज फीस आणि अमाऊंट दिलेलं आहे. हे तुम्हाला तर माहीतच असेल. जनरल कॅटेगरीला 1150 आहे, OBC NCL EWCला 600 आहे आणि SC ST हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी 325 रुपये असणार आहे. ठीक आहे. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर स्क्रोल करायचं आहे. इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सला इथं चेक क्लिक करून क्लिक हेअर प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. प्रोसीड केल्यानंतर इथं साईटवरती आपण आता हे इथं काय डिजिलॉकर, UGC NTAने ह्या वर्षी काय केलेलं आहे, कंपल्सरी डिजिलॉकरवरून तुमचे डॉक्युमेंट फेच करण्याची प्रोसेस लागणार आहे. तर आता ऑलरेडी ज्यांच्याकडे डिजिलॉकरचा अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता किंवा युजर नेम, आधार कार्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. आता ज्यांच्याकडे अकाउंट नाही तर तुम्हाला इथं साईनअप करायचं आहे. साईनअप करून तुम्हाला अकाउंट, आधार कार्ड नंबर टाकून तुमची प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे डिजिलॉकरची इन्फॉर्मेशन, तुम्हाला आधार कार्ड, एकच ID कोणताही तुम्हाला इथं चेकबॉक्सला क्लिक करून प्रोसीड करायचं आहे, अलो करायचं आहे. अलो केल्याच्यानंतर इथं खाली आल्याच्यानंतर तुमचं डिजिलॉकरचं डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असं मेसेज येऊन जाईल. ठीक आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला आता प्रोसेड काय करायचं आहे, तुमची प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. आता प्रोफाईल कंप्लीट करताना इथं तुमची पर्सनल डिटेल असेल, कॅन्डिडेट्स नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. आणि नंतर तीच सेम माहिती तुम्हाला इथं काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे, व्यवस्थित टाकली आहे का नाही. आता नंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल टाकायची आहे तुम्हाला. परमेस नेम म्हणजे तुमचं जे घराचा ॲड्रेस असेल, बिल्डिंग नेम असेल, ब्लॉक नेम असेल ते टाकायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची आहे. ठीक आहे. जेंडर कन्फर्म करायचं आहे इथे. नंतर कॉन्टॅक्ट नेम, तुमचा तालुका, स्टेट, जिल्हा वगैरे सर्व पिनकोड व्यवस्थित टाकायचं आहे. आणि तुमचे
कम्युनिकेशन म्हणजे ईमेल आय डी मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे. ठीक आहे. पुढे आल्याच्यानंतर इथं तुम्हाला आता जर परमनंट ॲड्रेस आणि तुमचा करस्पॉन्ड ॲड्रेस सेम जर असेल तर इथं तुम्ही ह्या चेकबॉक्सला, आता मी हायलाईट करून दाखवतो, ह्या चेकबॉक्सला तुम्हाला काय करायचं आहे, इथं ओके करायचं आहे ह्या चेकबॉक्सला. ठीक आहे. नंतर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही फिल करू शकता. ओके असेल तर खाली ओके करून आता नंतर तुम्हाला इथं पासवर्ड क्रिएट करायचं आहे. XYZ तुमचं नाव असेल तर तुम्ही नाव वगैरे @123 टाकून तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता. कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. सिक्युरिटी जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जिल्हा परिषद जे नाव असेल ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. सिक्युरिटी आन्सर टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करून इथं तुम्हाला या चेकबॉक्समध्ये काय करायचं आहे, इथे चेकबॉक्स आहे, इथं तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती तुम्हाला काय येईल, तुमचा रजिस्ट्रेशन आय डी येईल. रजिस्ट्रेशन आय डी आल्यानंतर तुम्हाला इथं साईटवरती जाऊन ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला आहे तो टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता कॉन्टॅक्ट डिटेल जी टाकलेली आहे, कॉन्टॅक्ट डिटेल टाकायची आहे तुम्हाला इथे, कन्फर्म करायचं आहे काय चेंजेस असेल तर. ठीक आहे. नंतर खाली यायचं आहे, तुम्हाला कॅप्चा फिल करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली पर्सनल डिटेल काही चेंज करायचे असेल, पर्सनल डिटेल टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फादर नेम, नॅशनॅलिटी. आता इथं नॅशनॅलिटी कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं कॅटेगरी टाकायची आहे. SC ST असेल तर तुम्हाला इथं डॉक्युमेंट नंबर, अथॉरिटी नंबर हे सर्व तुम्हाला व्यवस्थित न चुकता फिल करायचं आहे. नंतर तुम्हाला कॅटेगरीमध्ये येस असेल तर रिसिप्ट नंबर टाकायचा आहे किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर कोणत्या तारखेला इश्यू झालेला आहे. ठीक आहे. UR डायबिटीजमध्ये तुम्ही येस नो करायचं आहे तुम्हाला तिथे. ठीक आहे. मायनॉरिटीमध्ये असेल तर मायनॉरिटीमध्ये आता ॲन्युअल इन्कम तुमचं कितीही इन्कम असून द्या, तुम्ही सर्व्हिसवाले इन सर्व्हिसवाले, तर तुम्हाला इथं इन्कम टाकायचं आहे. आणि इन्कम कसं आहे, स्टुडंट असतील तर पॅरेंट्सचं इन्कम असतं बिलो 1 लाख, बिलो 8 लाख असं टाकून द्यायचं आहे अकॉर्डिंग तुमच्या. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथं मायनॉरिटीमध्ये असेल तर जसं सिख, ख्रिश्चन, बौद्ध हे मायनॉरिटी येस नो करायचं आहे. नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, इथं तुम्हाला आता जे विकलांग असतील म्हणजे डिसेबिलिटीज जर नसेल तर नो करायचं आहे, असेल तर येस करून तुम्हाला पूर्ण येस जर केलं तर तुम्हाला बाकीची डिटेल भरावं लागेल. तुमचं सर्टिफिकेट नंबर, UID नंबर काय असेल ते तुम्हाला, जन्मतारीख वगैरे, तुम्हाला कॅन्डिडेट नाव वगैरे जे पूर्ण तुम्हाला फिल करायला लागेल. नो असेल तर तुम्हाला इथं सबमिट करून नेक्स्ट करायचं आहे, खाली यायचं आहे. येस जर केलं तर तुम्हाला ही बाकीची UID नंबर, ज्या तारखेला तुम्हाला इश्यू झाला आहे ती तारीख टाकायची आहे, कुठून इश्यू केला आहे, कोणत्या स्टेटमधून ते पूर्ण टाकायचं आहे. आता इथं खाली आल्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट केल्याच्यानंतर आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट, हा अपार आय डीचा ह्यावेळेस काय केलं आहे, NTA ॲड केलेला आहे. तुमच्याकडे अपार आय डी असेल तर अपार आय डी येस करायचं आहे. मग अपार आय डी येस जर केलं तर तुम्हाला अपार आय डीचा नंबर टाकणं गरजेचं आहे. मग आता अपार आय डी कुठे भेटेल तुम्हाला, तर तुम्ही डिजिलॉकरला अकाउंट क्रिएट केलं असेल तर तिथं तुम्ही सर्च करायचं आहे अपार आय डी. मग तुम्हाला तुमचे कॉलेज डिटेल टाकून अपार आय डी क्रिएट करायचं आहे. नसेल तर, आणि ऑलरेडी असेल तर अपार आय डी टाकायचं आहे, किंवा नसेल तर नो पण केलं तरी चालेल. त्याचं काय कंपल्सरी नाही आहे, येस किंवा नो करू शकतात. पण स्टुडंट असतील किंवा चालू इयरमध्ये असतील तर टाकणं गरजेचं आहे, त्याचं कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला आता इथं खाली आल्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर टाकायचे आहेत. आता एक्झामिनेशन सेंटर इथं दिलेले आहेत किती, 4 सेंटर दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला 4 सेंटर टाकू शकतात. आता तुमचं आय वॉन्ट टू अप्लाय म्हणजे तुम्ही मास्टर डिग्रीवरती किंवा तुम्ही PG 2 वर्षाचं असतं मास्टर, किंवा तुम्ही UG आता NEPमध्ये 4 वर्षाची डिग्रीसुद्धा अलाव आहे. तर 4 वर्षाचं शिकता असताल तर टाकू शकता. मास्टर असताल तर तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, तरीही तुम्ही ह्या NTA एक्झामसाठी, जूनच्या एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता मास्टर डिग्री टाकली, तुम्हाला सब्जेक्ट नेट कोणत्या विषयामध्ये द्यायची आहे ते चूज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे टाकायचं आहे. क्वेश्चन पेपर मीडियम टाकायचा आहे. इथे हिंदी आणि इंग्लिश आहे, तर सायन्स बॅकग्राऊंडवाले मुलं इंग्लिशमध्ये टाकतील. अदर जे मुलं आहेत तुमच्या अकॉर्डिंग हिंदी किंवा इंग्लिश टाकू शकता. आता एक्झाम सेंटर चॉईस करायचं आहे तुम्हाला.
तुमचं स्टेट टाकायचं आहे आणि स्टेटमध्ये तुमच्या जिल्ह्यावाईज सेंटर दिलेलं आहेत. पण इथं एक ध्यानात ठेवा, फर्स्ट कम फर्स्ट सर्व असतं. तुम्ही जर जितक्या लवकर फॉर्म भरताल आणि तितक्या लवकर तुम्ही फर्स्ट एक्झाम सेंटर टाकलं तर तुमच्या फर्स्ट एक्झाम सेंटरच तुम्हाला अलोकेट केलं जाईल. हे एक इथं महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता ठीक आहे, फादर गार्डिंग तुमचं जे आईवडिलांचा व्यवसाय काय आहे, ऑदर केलं तरी चालेल, फार्मर असतील किंवा सर्व्हिसवाले असतील, आईवडिलाचं ते तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅप्चा फिल करून तुम्हाला इथं सेव्ह नेक्स्ट करून पुढे यायचं आहे. आता इथं क्वालिफिकेशन डिटेलमध्ये इथं मित्रांनो काय करायचं आहे, व्यवस्थित क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये काय, जर मास्टर डिग्री, आता तुम्ही पास जर असताल तर इथं पास करायचं आहे, अपियर जर असताल तर इथं तुम्हाला ह्या बॉक्समध्ये इथं अपियरचं ऑप्शन येईल. मी तुम्हाला इथं चेकबॉक्सला इथं हे जे बॉक्स आहे इथं तुम्हाला पास किंवा अपियरचं ऑप्शन येईल, ते टाकायचं आहे. आता इयर जर पास असताल तर तुम्हाला इयर टाकायचं आहे. इथं तुम्हाला स्क्रोल लिस्ट येईल, इयर वाईज 25, 24, 23, 22 असं बॅक इयर येईल. अपियर असताल तर तुम्हाला 26, 27, असे 28 असे तुम्ही कोणत्या वर्षी पास होताल असं येईल. तर ठीक आहे, पास असाल तर तुम्हाला पास टाकायचं आहे. आता इथं कोर्स स्ट्रीम टाकायचं आहे. सायन्स बॅकग्राऊंडवाले असताल, MSc, MCA, MCOM, ठीक आहे. आणि मास्टर जर असताल MA वगैरे, आर्ट फॅकल्टीवाले MA वगैरे, ते तुम्ही अकॉर्डिंग टाकू शकता. ठीक आहे. आता जर पास असताल तर तुम्हाला इथं इयर विचारलं जाणार नाही. क्वालिफाय एक्झाम कोणत्या कंट्रीमधून केलेला, इंडिया किंवा आउटसाईड, तुम्हाला क्वालिफाईंग स्टेट विचारतील, स्टेट टाकायचं आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं मास्टर्स कंप्लीट केलं आहे. आता रिझल्ट मोड काय, तुमचं पर्सेंटेज, CGP. आता इथं खूप मुलांचं आता काही यूट्यूब चॅनलवर सांगत नाहीत. आता CGP जर असेल तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचं अकॉर्डिंग CGP, कुणाचं 10 असतं, कुणाचं 8. तर काही युनिव्हर्सिटीच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं, जर माहीत नसेल तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये किंवा तुमच्या अर्ज करून तुम्ही कन्व्हर्सेशन करून तुम्ही व्यवस्थित भरू शकता. आता 10 इथं जर CGP जर असेल तर CGP करून तुम्हाला 10 असेल, 8 असेल, CGP टाकायचा आहे, ऑप्टेन CGP टाकायचा आहे आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे मार्क्स येऊन जातील. किंवा पर्सेंटेजमध्ये असेल तर मग काय प्रॉब्लेम येणार नाही आहे, पण ते एवढं व्यवस्थित फॉर्म भरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. कॅप्चा फिल करायचा आहे, तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर खाली इथं काय करायचं आहे, ॲडिशनल डिटेल तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. आता ॲडिशनल डिटेलमध्ये काय आहे, आर यू ट्विन, म्हणजे तुम्ही जुळवे भाऊ बंधू वगैरे कुणी असताल का, भाऊ बहीण, तर असेल तर तुम्हाला ती माहिती व्यवस्थित भरायची आहे. नसेल तर नो करायचं आहे. वेदर ॲडमिटेड, म्हणजे तुम्ही PhDला सध्या आहात, येस नो करायचं आहे. ठीक आहे. स्पेशलायझेशन टाकायचं आहे तुम्हाला, पण इथं नो केलं तरी चालेल. नाही येस जर केलं तुम्हाला ते डिटेल, थेसिस वगैरे, टायटल वगैरे सर्व डिटेल भरावं लागेल. सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. हां, आता इथं एक खूप महत्त्वाचा पॉईंट, अप्लाय करताना मित्रांनो काय इथे UGCने 3 ऑप्शन दिलेले आहेत. अप्लाय करताना काय करायचं आहे, तुम्हाला इथं काळजीपूर्वक अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अप्लाय करताना काय करायचं आहे, इथे आता असिस्टंट प्रोफेसर, JRF आणि PhD असे 3 ऑप्शन दिलेले आहेत. आता याच्या अगोदर काही मुलांनी जर असिस्टंट प्रोफेसर जर पास झाले असतील तर तुम्ही ओन्ली JRFसाठी तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे. पण जे मुलं कोणतीच असिस्टंट प्रोफेसरसाठी किंवा JRFसाठी किंवा PhDसाठी जर क्वालिफाय नसतील तर तुम्ही इथं तिन्ही बॉक्सला टिक करायचं आहे. पण काही मुलं असिस्टंट प्रोफेसरसाठी जर ऑलरेडी अगोदर पात्र झालेले असतील तर तिने फक्त JRFसाठी इथं चेकबॉक्सला क्लिक करावं. कारण काय आणि नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. आणि महत्त्वाचा म्हणजे आपला इथं 10वा पॉईंट, तुम्हाला ऑनलाईन कॅप्चर फोटो करायचा आहे. ऑनलाईन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लाईव्ह कॅप्चर फोटो येणार आहे. लाईव्ह कॅप्चरला क्लिक केल्यानंतर ठीक आहे, लाईव्ह कॅप्चर इथं फोटो तुम्हाला काय होणार आहे, लाईव्ह कॅप्चर फोटो कॅप्चर करायचा आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं 80% म्हणजे 80% तुमची ती प्रोफाईल काय झालेली पाहिजे, मॅच होणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर व्यवस्थित तुमचं फोटो कॅप्चर झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करताना तुमचा व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो पाहिजे. सिग्नेचर 10 KB नंतरची पाहिजे. 10 ते 200 KB तुमची JPG साईनची सिग्नेचर असणं गरजेचं आहे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे. आणि नंतर फोटो जर म्हटलं तर तुमचा 10 ते 200 KB फोटो पाहिजे आणि सिग्नेचर 10 ते 50 KB सिग्नेचर पाहिजे. व्यवस्थित तुम्ही हे करायचं आहे. नंतर खाली नेक्स्ट, सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर आता इथं खूप मुलांना सिग्नेचर अपलोड करताना प्रॉब्लेम होतो. पण तुम्हाला काय करायचं आहे, इथं
अपलोडला चूज केल्याच्यानंतर राईट क्लिक करून तुम्ही ओपन विथ पेंटमध्ये जाऊन काय करू शकता, तुमच्या फोटोची साईज रिसाईज करू शकता. ठीक आहे. ओपन विथ राईट क्लिक करून तुमच्या अकॉर्डिंग फोटोची साईज आणि सिग्नेचर साईज तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. खाली आल्याच्यानंतर एकदा सबमिट केल्याच्यानंतर रिव्ह्यूला चेक करायचं आहे. रिव्ह्यू पेज ऑनलाईन तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का चेक करायची आहे. खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती चेक करायची आहे. चेकबॉक्स आहे व्यवस्थित चेक करून नंतर इथं काय करायचं आहे, अपलोड स्कॅन डॉक्युमेंट वगैरे सिग्नेचर सर्व व्यवस्थित आलेलं आहे का. नंतर आता तुम्हाला इथं आता तुमचं फायनल सबमिशन क्लिक केल्याच्यानंतर फीस पेमेंट तुमचं आता इथं पेंडिंगला दाखवेल. ठीक आहे. कारण की तुम्ही फीस पे केलेली नाही त्याच्यामुळे इथं फीस पेंडिंग दाखवत आहे. पण तत्पूर्वी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्ही इथं लेफ्ट साईडला इकडे कॉर्नरला तुम्ही पाहू शकता. इकडे व्हेरीफाय आहे. काहीचं व्हेरीफाय नसेल तर तुम्ही मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून व्हेरीफाय करून व्यवस्थित नंतर तुम्हाला पेला क्लिक करायचं आहे. इथं पेमेंट करताना पे एक्झामिनेशन फॉर तुमचं काय अकॉर्डिंग चलन असेल तुम्हाला शो होईल. ऑनलाईन पेमेंट करताना इथं प्रोसेड फॉर पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. आता इथं कॅटेगरी वाईज 325 असेल पेमेंट, अदर कॅटेगरी जास्त असेल. नंतर तुम्हाला SBI वगैरे असेल कार्ड तुम्हाला सिलेक्ट करून प्रोसेड फॉर पेमेंट करायचं आहे. आता इथं काय करायचं आहे, तुमच्याकडे कार्ड जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन UPI थ्रू पण पेमेंट करू शकता. आता इथं चेकबॉक्स मी हायलाईट केलेला आहे इथं. ठीक आहे. नंतर तुम्हाला UPI केल्याच्यानंतर तुम्हाला इथं स्कॅनर येईल. तर 10 ते 15 मिनटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्या फोनपेचं स्कॅनर ओपन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं सक्सेसफुल येईल. सक्सेसफुल झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे ती पूर्ण कंप्लीट दिसेल. ठीक आहे. अशी प्रोफाईल तुमची कंप्लीट दिसेल. नंतर तुम्ही तुमचं जे कंप्लीट झाल्याच्यानंतर डाउनलोड कन्फर्मेशन जे पेज आहे तुम्ही इथं डाउनलोड करून ठेवू शकता. तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्ही सेंड करू शकता. आणि काही दिवसांनी फॉर्मची तारीख संपल्याच्यानंतर तुम्हाला एडिटचे ऑप्शन पण दिले जाईल. पण होता होईल तेवढं तुम्ही फॉर्म भरताना चुका करू नका, घाई गडबड करू नका. नाही समजलं तर व्यवस्थित हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस पहा. व्यवस्थित फॉर्म भरा. डॉक्युमेंट व्यवस्थित काय करा, नंबर व्यवस्थित टाका, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, फोटो, सिग्नेचर हे सर्व व्यवस्थित अपलोड करा. पर्सेंटेज व्यवस्थित टाका. आईचं नाव व्यवस्थित टाका जेणेकरून गडबड होणार नाही. सर्व गोष्टी व्यवस्थित टाका. ठीक आहे. मित्रांनो, अभ्यास करा. तुमच्याकडे 50 दिवस आहेत. फॉर्म आत्तापासून जे नोटिफिकेशन आल्यापासून तुमचं जवळपास तुमचं 50 दिवसाच्या आसपास तुमची सर्व एक्झाम होणार आहे. NTAचं स्ट्रिक्टली शेड्यूल असतं. त्या शेड्यूलमध्येच एक्झाम कंडक्ट केली जाते. रिझल्ट अनाऊन्स केला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. टेक केअर. बाय बाय.